बिझनेस मीटिंगला मला जायचे होते आंध्र प्रदेश या ठिकाणी आणि मी घरच्यांना न सांगताच हे प्लॅनिंग केलं होतं. मी थेट ज्या दिवशी जायचंय त्या दिवशीच घरी सांगितलं, ते पण बॅग आवरताना, आणि तिथून पुढे आपला सफर चालू झाला. त्यासाठी मी माझ्या मित्राला मला रेल्वे स्टेशनला सोडायला बोलवलं होतं आणि तो पण अचानक बंद पडणारी गाडी घेऊन आला होता. ती गाडी आमची बंद पडलेली आहे आणि आम्हाला जायचे आहे रेल्वे स्टेशनवर. त्याला म्हटलं, तू घरी जा, मी रेल्वे स्टेशनवर जातो आणि ते कोणाकडून तरी लिफ्ट घेतो. मग मी इथे येऊन रोडला लिफ्ट मागत बसलो होतो. पण माझा मित्र म्हणाला की माझ्या गाडीमध्ये ऑइल चेंज केल्यानंतर गाडी चालू होईल. मग त्याला म्हटलं की तू ऑइल चेंज करून ये, मी तोपर्यंत लिफ्ट मागतो. जर मला लिफ्ट भेटली तर मी जातो. पण जीवा भावाचा मित्र मला सोडून गेला नाही. तो परत आला आणि मला त्याने सुखरूप रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवले. मी एवढ्या टेन्शन मध्ये होतो की रेल्वे आली तरी मी व्हिडिओ बनवला नव्हता. नंतर रेल्वेमध्ये शांत झोपल्यानंतर माझ्या लक्षात आले, कारण हा माणूस इकडून तिकडं करत होता. आणि महत्वाचं म्हणजे माझ्याकडून ही यात्रा अचानक घडली. यामध्ये मला एका मीटिंगसाठी आंध्र प्रदेश येथे बोलवलं होतं, तर तिथून जवळच तिरुपती असल्यामुळे मी तिरुपती यात्रा करण्याचा निर्णय घेतला. तर मला 2 ट्रेन करून जायचं होतं आणि पहिली ट्रेन आपली कोल्हापूर येथे थांबणार होती. ती सकाळी करेक्ट 5:21 वाजता पोहोचली आणि योगायोग असा की मला तिरुपतीला जायचे होते. तर म्हटलं पहिलं महालक्ष्मीचं दर्शन घेऊयात आणि तिकडून आल्यावर सुद्धा महालक्ष्मीचं दर्शन घेऊयात. तर मी ही रिक्षा पकडली आणि या रिक्षावाल्या चाचांना विचारलं की येथे कुठे आंघोळ करण्याची सोय आहे का. तर त्यांनी मला या धर्मशाळेत आणून सोडलं आणि या धर्मशाळेमध्ये आंघोळ केल्यानंतर मी निघालो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये, कारण मला एका बिझनेस डील साठी जायचं होतं. तर त्यासाठी महालक्ष्मीचा आशीर्वाद असलेलं खूपच चांगलं असा विचार करून मी महालक्ष्मीसाठी ही ओटी अर्पण करून आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो. गिरीशची डिश दिल्यानंतर मी या रिक्षामध्ये बसलो, जिथे हे काका सारखे कसला तरी आवाज काढत होते. असा आवाज येत होता, पण नंतर मला कळालं त्यांना सर्दी झालेली आहे. तरी त्यांनी एवढ्या पहाटे पहाटे मला इथे रेल्वे स्टेशनवर सोडले. पण माझ्या डोक्यात आले की आता आपल्याला चहा घेण्याची गरज आहे, कारण माझी ट्रेन आता 12 वाजता होती. तर मला 12 वाजेपर्यंत टाइमपासच करायचा होता. मग मी इथे बाहेरच बसलो होतो. पण नंतर मला कळाले की इथे रिझर्वेशन वेटिंग रूम सुद्धा आहे. मग तिथे आतमध्ये जाऊन बसलो, पण तिथे पण करमलं नाही. म्हणून मी इकडे इडलीच्या गाड्यावर इडली खायला आलो, कारण साऊथला गेल्यावर इडली खायची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी इकडे प्रॅक्टिस करायला आलो होतो. मला सांबर खूप आवडते, म्हणून मी त्यांना सांबर खूप वेळा मागितले. ते म्हटले पेमेंट कर आणि घरी जा. म्हणून मी त्यांना पेमेंट केले आणि सरळ सरळ आपल्या मार्गे निघालो. आता पुढच्या पार्ट मध्ये मी थेट आंध्र प्रदेशची ट्रेन पकडणार आहे, तर मला फॉलो करायला विसरू नका.